नमस्कार. आज पुन्हा एकदा ती 250 चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलोय एक वेगळा थरारक ॲडव्हेंचर ट्रेक, जो थेट आपल्याला घेऊन जाईल सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये. ट्रेकची सुरुवात करण्यासाठी आम्हाला प्रथम 80 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे, ज्याची सुरुवात आम्ही विक्रमगडपासून केली. विक्रमगड ते जव्हार हा घाट रस्ता. जव्हार म्हटलं तर पर्यटन स्थळ. याच जव्हारमध्ये एक जुना राजवाडा, त्याची भव्य अशी वास्तू, त्याच्यानंतर हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट असे विविध प्रकारचे स्पॉट, त्याच्या आजूबाजूला असलेला एक वॉटरफॉल जो खूप फेमस आहे, काळमांडवी, दाबोसा, अशी विविध ठिकाणं या जव्हारमध्ये पाहण्यासारखी आहेत. तर आपण बघता बघताच जव्हारमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा जव्हारचा परिसर गजबजलेला जास्त नाही आहे, पण शरीराला आणि मनाला थंडावा देणारा नक्कीच आहे. अशा जव्हारला आपण प्रत्यक्ष भेट दिली तरच त्याची भव्यता लक्षात येईल. तर 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. त्र्यंबकेश्वर ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले ज्योतिर्लिंग. या ठिकाणी सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. मुख्य मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला भव्य असा ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि आमचा ट्रेक आज याच पर्वतावर असणार आहे. तर चला, ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्याची सुरुवात करूया. हाच तो ब्रह्मगिरी पर्वत ज्याची लोक श्रावण महिन्यामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लांब लांबून येतात. प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 6-7 तास लागतात. मला आठवते 2004 मध्ये मी 11वीला असताना प्रदक्षिणा पूर्ण केली होती. असो, तर मित्रांनो, पर्वतावर चढण्यासाठी अगदी पायथ्यापासूनच पायऱ्यांची सुविधा आहे. हा संपूर्ण परिसर वन विभागाच्या खात्यामध्ये येत असल्यामुळे पर्वतावर जाण्यासाठी 30 रुपयांची एंट्री फी सुद्धा आपल्याला भरावी लागते. मित्रांसोबत ट्रेक करण्याची मजा वेगळीच असते. जशी ट्रेकला सुरुवात केली तशी पावसाने सुद्धा हजेरी लावली. पण बरं झालं, रिमझिम पावसामध्ये चालताना मात्र थकवा जाणवत नाही. निसर्ग चहूबाजूंनी हिरवागार दिसत आहे. अशा या हिरव्यागार निसर्गाचा प्रत्येकाने आपल्या धावपळीच्या जीवनात आस्वाद घेतलाच पाहिजे. समोरच देवीचं एक छोटं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या गडावर माकडांचा वावर जास्त वाढलेला, म्हणून बरीच लोक पायथ्यापासूनच काठे घेऊन जाताना दिसत. आज रविवारचा दिवस असल्यामुळे गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांची रहदारी जास्तच आहे. तशी इतर दिवशी मात्र नसते. पूर्वतयारी म्हणून आम्ही सर्वांनी रेनकोट कॅरी केले होतेच, नाहीतर इथं ट्रेक करण्याची वेळ आली असते. सगळे मित्र खूप उत्साहात आहेत, कारण काहींचा या गडावरचा हा पहिलाच अनुभव आहे. एक 15-20 मिनिटं अंतर पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक वाट दिसते. त्या वाटेने आपण गंगाद्वाराकडे जाऊ शकतो. वर पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे व तिचा प्रवाह ज्या ठिकाणाहून जातो त्याला गंगाद्वार म्हणतात. व्हिडिओच्या शेवटी गडाच्या शेवटच्या टोकापासून गंगाद्वार कसे दिसते हे मी नक्की तुम्हाला दाखवेन. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गडाच्या मध्यापर्यंत आल्यावर पुढे खडी चढाई असलेल्या पायऱ्या दिसतात, ज्यांच्यामध्ये रेलिंगची सुद्धा सोय केलेली आहे. या ठिकाणाहून चालण्याचा वेग मात्र मंदावतो, पण आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. थोडं पुढे वर चढून आल्यावर उजव्या बाजूला एक छोटीशी गुहा दिसते. आता या पायऱ्या चढताना थकवा मात्र जाणवतोय. मित्रांनो, गडावर माकडांचा वावर 2 ठिकाणी जास्तच आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आपल्याकडे काठी नसेल तर खाऊच्या शोधात त्या आपल्या अंगावर येतात. त्यामुळे सर्वांना विनंती असेल की आपण खाऊ देण्याच्या सवयी लावूच नयेत. बघा,
गडाच्या मध्यावरून त्र्यंबकेश्वर शहराचे सौंदर्य किती छान दिसत आहे. आणि ही वाट बघा, एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खडकाची एक रांग. अद्भुत दृश्य. वा, खूपच सुंदर. आणि हे भव्य असे प्रवेशद्वार जणू काही आपल्या स्वागतासाठीच उभे असल्याचा भास होत आहे. अथक प्रयत्नांती शेवटी आम्ही या गडाच्या टॉप पर्यंत पोहोचलोच. संपूर्ण डोंगराच्या चहूबाजूंनी धुके असल्यामुळे आजूबाजूचा परिसर काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळीकडे धुके पसरलेले आहे. चला आनंद घेऊया गडावरच्या निसर्गाचा. तर आता आपण जात आहोत ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला त्या ठिकाणी. ही आजूबाजूची दृश्य पाहून शरीरातला सगळा थकवा निघून गेला आहे. तर आता आपण पोहोचत आहोत गोदावरी नदीच्या उगमस्थानाकडे. समोर दिसत आहे आपल्याला मूळ गंगा मंदिर. याच ठिकाणी गौतम ऋषींनी तपस्या करून गोदावरी नदीचा उगम केला होता, ज्याला गौतमी गंगा असेही म्हणतात. असे म्हणतात की गणेशजी गाईचे रूप घेऊन गौतम ऋषींच्या शेतात गेले होते व शेतातील अर्धे धान्य खाल्ले होते. हे सर्व नारद मुनींनी पाहिले व गौतम ऋषींना येऊन सांगितले. तेव्हा रागाच्या भरात गौतम ऋषींनी गायीची हत्या केली आणि त्यांना आपण केलेल्या हत्येचा पश्चाताप झाल्यावर ते महादेव शंकरांकडे गेले व महादेवांनी त्यांना 12 वर्षांपर्यंत इथे तपश्चर्या करायला सांगितले व 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर इथे गोदावरी नदीचा उगम झाला. हे आहे मुख्य उगमस्थान. याच कुंडात गोदावरी मातेची मूर्ती सुद्धा आपणास पाहावयास मिळते. हे आहे ब्रह्मगिरीचे मुख्य दर्शन मंदिर, जिथे प्रवेश केल्यानंतर आपणास गोदावरी मातेचे दर्शन होते व त्याच खाली असलेल्या गायीच्या मुखातून गोदावरी नदीचे पाणी येताना दिसते. बाजूलाच असलेल्या कुंडातून ती नाहीशी होते. असा आहे हा इथला इतिहास. गोदावरी उगमस्थानाच्या बरोबर विरुद्ध दिशेला शंकरांनी ज्या ठिकाणी जटा आपटल्या होत्या ते मंदिर आहे. तर चला आता आपण तिथल्या दर्शनासाठी जाऊया. गायीच्या मुखातून बाहेर आल्यावर या कुंडातून गोदावरी नदी नाहीशी झाली. तेव्हा गौतम ऋषींनी महादेवांना प्रार्थना केली की लोकांच्या कल्याणासाठी गोदावरी नदीला जमिनीवर आणले पाहिजे. तेव्हा त्यांची प्रार्थना ऐकून महादेवांनी तांडव नृत्य करून गोदावरी नदीला आपल्या जटांमध्ये घेतले आणि याच ठिकाणी त्यांनी आपल्या जटा आपटल्या व गोदावरी नदीला जमिनीवर आणले. महादेवांनी या ठिकाणी जटा आपटल्याचे निशाण आजही आपणास पाहावयास मिळतात. ब्रह्मगिरी पर्वतावर एक विशेष प्रचलित नसलेला परंतु ब्रह्मगिरीचाच एक उपकिल्ला आहे, ज्याचे नाव दुर्गबंडार किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी जटा मंदिराच्या मागच्या बाजूने असलेल्या पायवाटेने जावे लागते. या ब्रह्मगडावरचा खरा थ्रिल तर दुर्गबंडार किल्ल्यावर जाण्याचा आहे. आज आम्हाला तो थरार प्रत्यक्षात अनुभवायचा आहे. आपण बघू शकतो की ही पायवाट खूप थरारक आहे, कारण एका बाजूला जरी डोंगराचा भाग असला तरी दुसऱ्या बाजूला पूर्णपणे दरी आणि पावसाच्या या दिवसामध्ये अशा पायवाटेने काळजीपूर्वक जावे लागते. खूप भयानक, खूप थरार. मनामध्ये थोडी भीती सुद्धा आहे, परंतु ध्येय तर आहे
शेवटच्या टोकापर्यंत जाण्याची. अखेर ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाच. किल्ल्याची सुरुवातच बघा कशी आहे. कड्यालगत खडक पोखरून त्यात बनवलेल्या या विलोभनीय पायऱ्या ज्या आपणास थेट खोलपर्यंत घेऊन जात आहेत. पूर्वीच्या काळच्या माणसांची मेहनत या ठिकाणी दिसून येते. कितीही खोदकाम केलेलं आहे आणि पूर्णपणे सिस्टमॅटिक. फक्त 2 माणसं येऊ जाऊ शकतील एवढाच रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे. हो 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 हो, आपण पूर्ण खाली पोचलेलो आहोत आणि हे आहे प्रवेशद्वार, ज्या ठिकाणाहून आपण बाहेर पडणार आहोत. आणि अखेर आपण पोचलोत दुसऱ्या बाजूला. आहा हा, काय सुंदर नजारा आहे इथे. ब्रह्मगिरी किल्ला आणि दुर्गभंडार किल्ला या दोघांना जोडणारा जणू काही हा छोटासा एक ब्रिजच आहे असं या ठिकाणी वाटतंय. खरंच अविस्मरणीय क्षण. जे आम्हाला बघायचं होतं तेच आता आम्ही प्रत्यक्षात अनुभवत आहोत. जणू काही आम्ही स्वर्गातल्या वाटेनेच पुढे पुढे चाललो आहोत, कारण समोरचं दृश्यच तसं दिसत आहे. आणि हा 360 व्ह्यू बघा, 2 किल्ल्यांना जोडणारा हा ब्रिज. ज्या ठिकाणी हा ब्रिज संपतोय आणि त्याच ठिकाणी दुर्गभंडार किल्ल्याची सुरुवात होते. पुन्हा नवीन एक थ्रिल. वाव, एक छोटंसं प्रवेशद्वार की ज्याच्यातून आपल्याला वर चढायचं आहे. काय कोरीव काम असेल. वा, खूपच सुंदर. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग याच रांगेतून जात होता आणि खास त्यांच्या संरक्षणासाठी हा ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडार किल्ला उभारला गेला होता. इतिहासाच्या माहितीनुसार मध्ययुगीन काळापासून हा किल्ला अजिंक्यच आहे. आपण आज पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत, त्यामुळे बघूया पुढे नक्की काय आहे. पायवाटेवर पूर्णपणे चिखल जमा झालेला आहे आणि पायात शूज असल्यामुळे पाय स्लिप होतोय. इथे एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. सगळीकडे धुके धुके. हा हा हा, खूपच स्लिपरी रस्ता. अक्षरशः काठी हातात घेऊन जावे लागते. आणि बघा मित्रांनो, आपण थोड्याच वेळात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहोत. वा, अशा प्रकारची दृश्य बघणं हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं,
खरंच. आणि अखेर पोचलो शेवटच्या बुरुजावर. या ठिकाणाहून एक पाण्याचे टाके जे खालच्या बाजूला आहे ते दिसत आहे. या पाण्याच्या टाक्यावर जाण्यासाठी सुद्धा कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या ठिकाणाहून आपण पाण्याच्या टाक्यापर्यंत जाऊ शकतो. संरक्षणासाठी एक पाईप इथे मध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या सहाय्याने आपण टाक्यापर्यंत जाऊ शकतो. आणि अखेरची आमची इच्छा आज या ठिकाणी दुर्ग भंडार किल्ल्यावर येऊन पूर्ण झाली. व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी एक अद्भुत नजारा दाखवणार आहे, तर ते गंगाद्वार, की या ठिकाणी आपण पाहू शकतो ब्रह्मगिरी किल्ला आणि दुर्ग भंडार किल्ला यांच्यामध्ये जो ब्रिज आहे त्याच्या बरोबर खाली हे जे आपल्याला ठिकाण दिसत आहे ते आहे गंगाद्वार, की ज्या ठिकाणी गोदावरी प्रकट झाली. तर आजचा हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.